विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचाराने प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी धम्म राजिका बुद्ध विहारामध्ये पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं। या निमित्ताने आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व संपूर्ण श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे आपल्या सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी श्रद्धा संपन्न उपासक गौतम ताकसांडे सरांचा जन्मदिवसाने सेवानिवृत्ती या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या धम्म राजिका बुद्ध विहारामध्ये करण्यात आलं। तसं बऱ्याच वेळापासून आपण बसला आहात, आम्हाला येण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे कार्यक्रमाला सुद्धा उशीर झालेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळापासून आपण वाट पाहत आहात, भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या धम्मदेशना श्रवण करत आहात। 3:30 वाजलेले आहे। तुमचे जेवण झाले? अच्छा, म्हणजे जेवण बाकी आहे ना? द्वितीयम भी बाकी आहे का? म्हणजे भोजनाच्या वेळेत सकाळचं भोजन झालं केलं असेल तुम्ही? मग काय विषय। आता शरीराचं भोजन तर आपण रोजच करतो आहे की नाही, कधीतरी मनाचं भोजन सुद्धा आपण केलं पाहिजे आणि संधी जर भेटली तर ते पोटभर केलं पाहिजे, अधुरं भोजन करू नये। कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं असं भगवंताने, जे काळ वेळ बघून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये धम्म श्रवण केला पाहिजे असं भगवंताचं वचन आहे आणि त्यामुळे आपण पुण्यवान आहात। भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करण्याची एक सुवर्ण संधी आपणा सर्वांना या मंगलमय प्रसंगी प्राप्त होत आहे। मी जास्त काही बोलणार नाही, थोड्या वेळासाठी बोलेल, त्यानंतर आपल्या या कार्यक्रमाची समारोपीय देशना पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो हे देणार आहे। त्यामुळे धम्मदेशना श्रवण करत असताना आपलं चित्त हे नेहमी प्रसन्न असावं, नेहमी आनंदी असावं, प्रमुदित असावं, उल्हासी असावं। कारण देशना जेव्हा आपण श्रवण करत असतो, देशना श्रवण करत असताना आपल्या चित्ताची जर एकाग्रता असेल
आपलं चित्त जर एकाग्र असेल तर त्या धम्मदेशनेचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण देशना श्रवण करत असतो, म्हणजे बुद्धाचं वचन जेव्हा जेव्हा आपण श्रवण करतो, तेव्हा तेव्हा एकाग्र चित्ताने बुद्ध वचनाला आपण श्रवण केलं पाहिजे. कारण बुद्ध वचन श्रवण करणे हे अनंत आणि असीम असं पुण्य आहे, कुशल कर्म आहे. बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि या सद्धमाचं अनुसरण करणे, या सद्धमाचं आचरण करणे, त्यानुसार जीवन जगणे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. आणि त्यामुळे भगवंताच्या धम्माला श्रवण करत असताना गौरवपूर्वक आपण भगवंताचा धम्म श्रवण केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी एक छोटेखानी भगवंताचा उपदेश मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. मनुष्य संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की मनुष्य दोन प्रकारे जीवन जगत असतात. म्हणजे या संसारामधला प्रत्येक मनुष्य, प्रत्येक व्यक्ती, मग ते स्त्री असो अथवा पुरुष असो, दोन प्रकारे जीवन जगत असतात. एक तर मनुष्य, बरं तुम्ही सांगा कशा प्रकारे जगतात? जीवनामध्ये मनुष्याचे दोन भाग आहेत, पुरुष असो किंवा स्त्री असो, दोन मनुष्याच्या जीवनाचे अंग आहेत. कोणते अंग आहे? कोणते अंग आहे? सकारात्मक अंग आणि नकारात्मक अंग. बरं, एका बाजूने. दुसऱ्या बाजूने दुसरं दुःखी आणि आनंदी. बरं, आणखी? आता आलं तुमच्या लक्षामध्ये नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे की नाही. तर भगवंत असे म्हणतात की प्रत्येक मनुष्य दोन अंगाने जीवन जगत असतो. एक तर मनुष्य आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत असतो, त्याचं जीवन यशस्वी होत असते, आणि दुसऱ्या बाजूने मनुष्य अयशस्वी होत असतो. एक तर मनुष्याची प्रगती होते, नाहीतर मनुष्याची अधोगती होत असते. यशस्वी मनुष्य किंवा अयशस्वी मनुष्य या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. दोनच प्रकारचे लोक आहेत. तिसरा प्रकार या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. एक तर मनुष्य यशस्वी होत असतो किंवा अपयशी होत असतो. मनुष्याची कधी कधी खूप प्रगती होत असते किंवा मनुष्याची अधोगती होत असते. तर भगवंत असे म्हणतात की मनुष्याची अधोगती का होते? या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य या दोन अंगाने जीवन जगत असतो. सुखी मनुष्य आपल्याला पाहायला मिळतात, दुःखी मनुष्य आपल्याला पाहायला मिळतात, यशस्वी मनुष्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, अयशस्वी मनुष्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, यश कीर्ती संपादन करणारे मनुष्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, अपयशी मनुष्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या दोन अंगाने या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व आपल्याला पाहायला मिळत असतो. भगवंत असे म्हणतात की फार बोट्यावरती मोजणारे लोक आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत असतात. बहुतांश करून लोक आपल्याला अपयशी किंवा दुःखी, कष्टी पाहायला मिळत असतात. सुखी लोकांची संख्या फार कमी आपल्याला पाहायला मिळते. कारण भगवंताकडे जे जे लोक येत होते, भगवंताच्या काळामध्ये जे जे लोक भगवंताकडे येत होते, तर त्यांच्या मनामध्ये काही शंका असायच्या, कुशंका असायच्या, ते दुःखी असायचे, कष्टी असायचे. भगवंताला ते विचारायचे, भगवंत त्यावरती उत्तर द्यायचे, आणि त्यानुसार ते आचरण करायचे, अनुसरण करायचे, आणि पूर्णतः दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होत असत. आणि सुखाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर ते सहज म्हणायचे की भगवान, हा भगवंताचा धर्म किती कल्याणकारक आहे, मनुष्याच्या हिताचा आहे, सुखाचा आहे, कल्याणाचा आहे, आणि भगवंताला ते शरण जात असत. आणि त्यामुळे भगवंताने बघा, एकदा श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत असताना भगवंत असे म्हणतात की मनुष्याची अधोगती का होते? या संसारामध्ये जीवन जगणारा मनुष्य अधोगतीला का प्राप्त होत असतो? तो अपयशी का होतो? मग ते स्त्री असो अथवा पुरुष असो, तर 6 प्रकारची कारण भगवंताने सांगितलेली आहे. म्हणजे 6 प्रकारच्या कारणाला अनुसरून भगवंत असे म्हणतात की मनुष्य
या संसारामध्ये यशस्वी होतो किंवा या संसारामध्ये मनुष्य अपयशी होत असतो. तर थोडक्यामध्ये आपण विश्लेषण बघूया. तसं तुम्ही नेहमीच देशना श्रवण करता, एवढं मोठं सुंदर आपल्याकडे विहार आहे, एवढी मोठी सुंदर बुद्धाचं रूप आहे, सातत्याने आपल्याकडे धम्मसंस्कार होत असतील, भिक्खू संघाचं येणं जाणं असेल, त्यामुळे आपण भिक्खू संघाच्या धम्मदेशना ऐकता. वर्षावासामध्ये सुद्धा आपण बाबासाहेबांनी बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ जो लिहून दिला आहे त्यांचं वाचन करत असाल, चिंतन करत असाल, मनन करत असाल, आणि त्यामुळे प्राथमिक दृष्टिकोनातून धम्माचं आचरण कसं करावं, धम्माचं अनुसरण कसं करावं या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगणारा मनुष्य, जर त्या मनुष्याला जर यशस्वीता प्राप्त करायची असेल, त्या मनुष्याला सुखाच्या मार्गाने जर जीवन जगायचं असेल, तर त्या मनुष्याने 6 प्रकारच्या गोष्टीला धारण केल्या पाहिजे. पहिली गोष्ट आहे, एक बुद्धाबद्दल श्रद्धा असली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे धम्माबद्दल श्रद्धा असली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे संघाबद्दल श्रद्धा असली पाहिजे. चौथी गोष्ट आहे शिक्षणाबद्दल अर्थात विनयाबद्दल आपल्यामध्ये गौरव भाव असला पाहिजे. आणि चौथी गोष्ट आहे, 5वी गोष्ट आहे विनम्र भाव, विनम्रता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि 6वी गोष्ट आहे सतसंगती आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. या 6 प्रकारच्या गोष्टी भगवंताने सांगितल्या. बघा, भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य या 6 प्रकारच्या तत्वाला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तर तो मनुष्य यशस्वी होतो. जो मनुष्य या 6 प्रकारच्या गोष्टीला जाणत नाही, समजून घेत नाही, तर त्या मनुष्याची अधोगती होते. तो मनुष्य पराभूत होत असतो. मग कसा पराभूत होतो आपण थोडक्यामध्ये विश्लेषण बघूया. जसं बुद्धाचा गौरव करणे, धम्माचा गौरव करणे आणि संघाचा गौरव करणे, 3 रत्नाचा गौरव करणे. भगवंत असे म्हणतात या संसारामध्ये सर्वात श्रेष्ठ जर रत्न कोणते असतील तर ते म्हणजे बुद्धरत्न आहे, धम्मरत्न आहे आणि संघरत्न आहे. रत्नसुत्तामध्ये बघा, भगवंताने या 3ही रत्नाची विशेषता वेगवेगळ्या अंगाने भगवंताने प्रदर्शित केलेली आहे. मग या 3 रत्नाचा गौरव केल्यानंतर, 3 रत्नाची पूजा केल्यानंतर मनुष्याची उन्नती कशी होते, किंवा या 3 रत्नाची मनुष्याने पूजा जर केली नाही तर मनुष्याची अधोगती कशी होते, कशी होते जर समजून घ्या. एका बाजूने एक मनुष्य बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाचं अनुसरण करतो, दुसऱ्या बाजूने दुसरा मनुष्य बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाचं अनुसरण करत नाही. तर एका मनुष्याची अधोगती होईल, एका मनुष्याची उन्नती होईल. कशी होईल, कशी होईल? बुद्ध, धम्म, संघ. तुमची श्रद्धा कोणावर आहे? बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नावरती तुमची श्रद्धा आहे. मग 3 रत्नावरती श्रद्धा असणारा मनुष्य उन्नतीला प्राप्त होतो, त्याची प्रगती होऊ शकते, त्याची उन्नती होऊ शकते. मग 3 रत्नावरती ज्यांची श्रद्धा नाही त्याची अधोगती कशी होऊ शकते? तुमच्या भाषेमध्ये 3 रत्नावर जर श्रद्धा नसेल तर तो काय करेल? अकुशल कर्माने जीवन जगेल. आणखी बुद्ध, धम्म, संघाच्या विसंगत आचरण करेल. म्हणजे साधं सोपं बघा, म्हणजे एकदम साधा आहे. म्हणजे ज्यांची 3 रत्नावरती श्रद्धा आहे, ज्यांची बुद्धावर श्रद्धा आहे, ज्यांची धम्मावर श्रद्धा आहे, ज्यांची संघावरती श्रद्धा आहे, तर या 3 रत्नावरती ज्या मनुष्यांची श्रद्धा आहे तो 3 रत्नाची पूजा करेल. आणि ज्या मनुष्यांची 3 रत्नावरती श्रद्धा नसेल तर तो कशाची पूजा करेल? तो कर्मकांड करेल, ऐक ना, तो ईश्वरवादावर विश्वास ठेवेल, बुवाबाजी असेल, अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, आत्मा असेल, परमात्मा असेल, किंवा अन्य प्रकारचे जे काही रूढी आणि परंपरा असतील, या रूढी आणि परंपरेला अनुसरून तो मनुष्य जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. परिणामतः मनुष्य आपल्या जीवनामध्ये जे योग्य आहे, जे आपल्या हिताचं आहे, आपल्या सुखाचं आहे, आपल्या कल्याणाचं आहे, त्या गोष्टींना तो जाणणार नाही,
समजून घेणार नाही. कारण भगवंत असे म्हणतात, जो मनुष्य सत्य आणि असत्य, योग्य आणि अयोग्य, हिताचं आणि अहिताचं या दोन गोष्टीमध्ये मनुष्याला जर तफावत करता येत नसेल, चांगलं आणि वाईट या गोष्टीमध्ये जर मनुष्याला तफावत करता येत नसेल, आपल्या हिताचं काय आहे, आपल्या अहिताचं काय, काय केल्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होणार आहे किंवा काय केल्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त होणार आहे, या दोन गोष्टींचा भेद जर मनुष्याला करता येत नसेल तर तो मनुष्य बघा कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. जसं सम्यक दृष्टी भगवंताने सांगितली आहे, ऐक ना, दृष्टिकोन आपला योग्य असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. सम्यक दृष्टिकोन जर आपल्याकडे असेल, जो मनुष्य सम्यक दृष्टीला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तर त्या मनुष्याला चांगलं काय आणि वाईट काय, योग्य काय अयोग्य काय, माझ्या हिताचं काय आहे, माझ्या सुखाचं काय आहे, माझ्या कल्याणाचं काय आहे, काय केल्यामुळे मला सुख प्राप्त होणार आहे, ही गोष्ट त्या मनुष्याला तिथे समजू शकते. परंतु सम्यक दृष्टी जर मनुष्याकडे नसेल तर मग मनुष्य कर्मकांड करतो, अंधश्रद्धा, बुवाबाजी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने जीवन जगण्याचा मनुष्य बघा प्रयत्न करत असतो. कारण वेगवेगळ्या मार्गाने जीवन जगणारे लोक या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकाच मार्गाने जीवन जगतात लोक, अनेक प्रकारचे मार्ग आहे. लोक सुखाने जीवन जगण्याचे अनेक प्रकारचे मार्ग अवलंब करतात का नाही. आता सध्या काय चालू आहे, काय चालू आहे सध्या सोशल मीडियावर, टीव्ही वरती सध्या कशाचा माहोल आहे, कशाचा माहोल आहे, कुंभमेळ्याचा माहोल आहे की नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टीने तो सुखाचा मार्ग आहे, त्यांच्या दृष्टीने तो सुखाचा मार्ग आहे. म्हणजे या संसारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने जीवन जगणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. सुखाचा मार्ग हा प्रत्येक मनुष्याच्या दृष्टिकोनातून भिन्न भिन्न आहे, वेगवेगळा मार्ग आहे. प्रत्येक मनुष्य आपल्या दृष्टीला अनुसरून त्या मार्गाचं अनुसरण करत असतो, मार्गक्रमण करत असतो. परंतु भगवंत असे म्हणतात, ज्या सद्धमामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग आहे, ज्या सद्धमामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग आहे, तर त्या आर्य अष्टांगिक मार्गाला अनुसरून जीवन जगणारा मनुष्य दुःख मुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करू शकतो. ज्या सद्धमामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही आहे, तिथे मात्र दुःख मुक्ती नाही आहे. कारण भगवंत असे म्हणतात, एकमेव एका एको मग्गो आर्य अष्टांगिको मग्गो. आर्य अष्टांगिक मार्गासारखा मार्ग या संसारामध्ये दुसरा कोणताही नाही. अनेक प्रकारच्या मार्गाने बघा लोक जीवन जगतात. काही लोक नद्या नाल्यांची पूजा करतात, आम्ही सुखी व्हावं यासाठी. काही लोक झाडा झुडपांची पूजा करतात, आम्ही सुखी व्हावं यासाठी. काही लोक प्राण्यांची सुद्धा पूजा करतात, पशु प्राण्यांची सुद्धा पूजा करतात की आम्ही सुखी व्हावं यासाठी. काही लोक दगडधोंड्याची सुद्धा पूजा करतात की आम्ही सुखी व्हावं यासाठी. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या चंद्र असेल, सूर्य असेल, तारे असेल, ग्रह असेल, याची सुद्धा बघा लोक पूजा करत असतात. कारण या संसारामध्ये अनेक प्रकारच्या मार्गाने जीवन जगणारी लोक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ज्यांची सम्यक दृष्टी आहे, ज्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो योग्य असेल, सम्यक असेल, चांगल्या प्रकारचा असेल, तर तो मनुष्य बघा कधीही मिथ्या दृष्टीने जीवन जगू शकत नाही. आणि ज्या मनुष्यांची बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या प्रति श्रद्धा आहे, भगवंत असे म्हणतात की तो मनुष्य कधीही अपाय गतीला अर्थात दुर्गतीला अर्थात दुःखाच्या अवस्थेला तो मनुष्य कधी प्राप्त होऊ शकत नाही. आपण वंदनेमध्ये म्हणतो ना, नथी मे शरणंग यंग, बुद्धो मे शरणंग वरंग, धम्मो मे शरणंग वरंग, संघो मे शरणंग वरंग, एतेन सच्च वज्जेन हो तुम्हे जय मंगलंग. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं या संसारामध्ये कोणतंही श्रेयस्थान नाही आहे, कोणतंही श्रद्धास्थान नाही आहे. केवळ मी बुद्धाला मानेल, धम्माला मानेल, संघाला मानेल, याच्या व्यतिरिक्त माझं कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही. कारण जो मनुष्य अशा प्रकारचं चिंतन करेल, मनन करेल,
माझं स्वतःचं सुख होण्यासाठी, माझं स्वतःचं कल्याण होण्यासाठी मी 3 रत्नाचा गौरव करेल. बुद्धाचा गौरव करेल, धम्माचा गौरव करेल, संघाचा गौरव करेल. या 3 रत्नाचा गौरव करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये बघा कधीही दुःखाला प्राप्त होऊ शकत नाही. असं जेव्हा संक्षिप्त रूपाने भगवंत उपदेश करत असतात, तर संक्षिप्त रूपाने उपदेश केल्यानंतर सारिपुत्त बनते भगवंताचे अग्रश्रावक भगवंताच्या समोर येतात, भगवंताला वंदन करतात आणि म्हणतात की भगवान याला मी थोडं अधिक विस्तार रूपाने सांगू का. कारण बघा सारिपुत्त बनते अत्यंत विद्वान होते, प्रज्ञावान होते, ज्ञानी होते आणि भगवंताच्या उपदेशाला कंटिन्यू करण्याची क्षमता असेल किंवा भगवंताच्या उपदेशाला विस्तार रूपाने करण्याची क्षमता असेल तर फक्त आणि फक्त सारिपुत्त भंतेमध्ये होती. अन्य कोणीही भगवंताच्या उपदेशाला म्हणजे कंटिन्यू करू शकत नव्हतं किंवा भगवंताच्या उपदेशाला विस्तार रूपाने करण्याची क्षमता मात्र कुणामध्ये सुद्धा नव्हती. केवळ सारिपुत्त भंते ज्यांच्यामध्ये प्रज्ञा होती, प्रज्ञेमध्ये अग्र असं म्हटलंय सारिपुत्त भंतेना. तर सारिपुत्त भंते भगवंताच्या समोर येतात आणि भगवंताला म्हणतात की भगवान आपण जो उपदेश केला आहे या उपदेशाला मी थोडं विस्तार रूपाने सांगू का भगवान. तर भगवंत असे म्हणतात की हो सारिपुत्त याला थोडं तुम्ही विस्तार रूपाने सांगा. तर सारिपुत्त म्हणतात की भगवान बुद्धाचा तर आपण गौरव केलाच पाहिजे, धम्माचा गौरव केला पाहिजे, संघाचा गौरव केला पाहिजे, पण कसा केला पाहिजे. जो मनुष्य स्वतः बुद्धाचा गौरव करेल, स्वतः धम्माचा गौरव करेल आणि स्वतः संघाचा गौरव करेल, म्हणजे जोपर्यंत आपण स्वतः ती गोष्ट जाणत नाही, समजून घेत नाही, त्याचा मतित अर्थ आपण जाणून घेत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत दुसऱ्याला आपण कधीही सांगू शकत नाही. बघा भगवंताने जेव्हा पंचवर्गीय परिवर्जक भगवंताला भेटतात आणि भगवंत त्या पंचवर्गीय परिवर्जकांना भेटल्यानंतर भगवंताला ते औसू अशा प्रकारचा शब्द प्रयोग करतात. तर तेव्हा भगवंत म्हणतात की भिक्षुंनो भगवंताला तुम्ही औसू आता म्हणू नका. भगवंत सम्यक संबोध झाले आहे, भगवंत जगाचे कल्याण करते आहेत. तर त्या पंचवर्गीय परिवर्जकांना विश्वास वाटत नाही. तर तेव्हा भगवंत त्यांना म्हणतात की याच्या पूर्वी मी तुम्हाला कधी म्हटलो का की मी सम्यक संबोध झालो, मी अरहंत झालो, मी दुःखमुक्त झालो, मी तुम्हाला कधी असं म्हटलो का. तर ते म्हणतात की नाही, तुम्ही तर यापूर्वी असं म्हटलं नाही. तर भगवंत असे म्हणतात की भिक्षुंनो मी स्वतः जाणलं, मी दुःखाला जाणलं, दुःखाच्या समुदायाला जाणलं, दुःखाच्या निरोधाला जाणलं, दुःखातून मुक्त होण्याच्या मार्गाला जाणलं. मी स्वतः सम्यक संबोध झालो, मी बोधीला प्राप्त केलं आणि स्वतः मी ह्या गोष्टींचा अनुभव घेतला. मी जोपर्यंत त्या गोष्टीचा स्वतः अनुभव घेतला नाही तोपर्यंत मी अधिक असं कधीही म्हणालो नाही की मी आता अरहंत झालो आहे, सम्यक संबुद्ध झालो आहे. म्हणजे प्रत्यक्ष रूपाने जोपर्यंत स्वतः आपल्याला त्या गोष्टींची अनुभूती होत नाही तोपर्यंत त्याचा मतित अर्थ किंवा त्याचा गौरव बघा आपण करू शकत नाही. त्याच्यानंतर पंचवर्गीय परियोजक अरहंत झाले, पुन्हा त्यांचे मित्र अरहंत झाले, पुन्हा ग्रामवासी अरहंत झाले. म्हणजे अशा प्रकारे संसारामध्ये 61 अरहंत जेव्हा झाले तेव्हा भगवंताने त्यांना आदेश दिला की लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी, लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही आता लोकांमध्ये जा, लोकांना उपदेश करा. म्हणजे प्रत्यक्ष प्रॅक्टिकली जेव्हा अरहंत भिक्षू या संसारामध्ये निर्माण झाले तेव्हा बघा भगवंताने त्यांना लोकांना उपदेश करण्याची अनुमती दिली. म्हणजे भगवंत सारिपुत्त बनते असं म्हणते की भगवान जोपर्यंत एखादा मनुष्य स्वतः जाणत नाही की मी बुद्धाचा गौरव कसा करावा, मी धम्माचा गौरव कसा करावा, मी संघाचा गौरव कसा करावा. म्हणजे एखादा मनुष्य जाणत असेल, समजून घेत असेल की मी बुद्धाचा गौरव केला पाहिजे, मी धम्माचा गौरव केला पाहिजे, मी संघाचा गौरव केला पाहिजे. कसा केला पाहिजे गौरव बुद्धाचा, कसा केला पाहिजे धम्माचा गौरव, कसा केला पाहिजे संघाचा गौरव, कसा केला पाहिजे. आपण वंदना म्हणतो ना, बुद्धाचा गौरव आपण करतो, म्हणजे बुद्धाचा गौरव बुद्धाच्या गुणाद्वारा करतो आपण, धम्माचा गौरव धम्माच्या गुणाद्वारा करतो आपण, संघाचा गौरव संघाच्या गुणाद्वारा करत असतो. म्हणजे बुद्ध वंदना
धम्मवंदना आणि संघवंदना जे आहे तर तो बुद्धाचा गौरव आहे बुद्धवंदनेमध्ये, धम्माचा गौरव धम्मवंदनेमध्ये आहे आणि संघाचा गौरव संघवंदनेमध्ये आहे. म्हणजे बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाचा गौरव आपण स्वतः केला पाहिजे. एखादा मनुष्य जर या तीन रत्नाचा गौरव करत नसेल, त्याला समजून घेत नसेल, तर आपण त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे की बुद्धाचा गौरव अशा प्रकारे केला पाहिजे, धम्माचा गौरव अशा प्रकारे केला पाहिजे, संघाचा गौरव अशा प्रकारे केला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे असणारं जे ज्ञान आहे तर आपल्याकडे असणारं ज्ञान, कारण प्रत्येक मनुष्य करेलच असं नाही आहे. जसं वंदना म्हटलं जाते, त्रिशरण पंशील दिला जातं, तर पंशील जरी भिक्षू देत असतील तर सर्वच लोक काही ग्रहण करत नाहीत. काही लोक एकदम शांत बसतात शील जेव्हा ग्रहण करतात. आता आम्हाला सर्व दिसतात समोरचे लोक, काही लोक शील ग्रहण करतात, काही लोक शील ग्रहण करत नाहीत. कारण काही काही लोकांना असं वाटतं काय ग्रहण करायचं आहे, काय म्हणत नाही. एखादा दारू पिणारा मनुष्य असेल, कशाला म्हणून ते सुरामेर, कशाला म्हणेल सांगा बरं तुम्ही. एखादा खोटा बोलणारा मनुष्य असेल, ते कशाला म्हणेल मुसावादा. एखाद्या मनुष्याला रोजच खायची जर आवड असेल, तो कशाला म्हणेल पानाती पाता. म्हणजे ज्या ज्या मनुष्यामध्ये जो जो दुर्गुण आहे तो मनुष्य बघा त्या शीलाला कधीही धारण करत नाही. कारण त्याला वाटते कशाला म्हणायचं, आपण तर करतो सगळ्या गोष्टी, आणि सगळ्या गोष्टी आपण करतो, त्यामुळे बघा त्या शीलाचं ते अनुसरण करत नाही. अनेक लोक बघा भगवंताच्या धम्माला न जाणल्यामुळे, न समजल्यामुळे भगवंताचा गौरव करत नाही, धम्माचा गौरव करत नाही, संघाचा गौरव करत नाहीत. संसारामध्ये मनुष्य जर रोज आणि रोज बुद्धाचा गौरव, धम्माचा गौरव, संघाचा जर गौरव करत असेल तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही दुःख येत नाही. तो मनुष्य नेहमी प्रसन्न राहतो, नेहमी आनंदी राहतो, नेहमी सुखी राहतो. बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना जर तुम्ही रोज आणि रोज जर म्हणजे अगदी हृदयातून जर म्हटली असेल, अंतरकरणातून जर आपण म्हटली असेल, प्रसन्न चित्ताने, आनंद चित्तानं जर आपण म्हटली असेल, तर त्याचा विशेष लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो बघा. आणि त्यामुळे सातत्याने तीन रत्नाचा गौरव आपण केला पाहिजे. अन्य कुठेही श्रद्धा आपली नसली पाहिजे. कारण अन्य ठिकाणी जर आपली श्रद्धा असेल, म्हणजे इकडेही करत असेल आपण आणि तिकडे जर करत असेल, तर इकडे आणि तिकडे मात्र मनुष्य कधी सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे श्रद्धा ही भगवंत असे म्हणतात की इंद्रखिलाप्रमाणे असावी. इंद्रखिलाप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये भर चौकामध्ये इंद्रखिल असायचा. त्या इंद्रखिलाची म्हणजे विशेषता अशी असायची की जमिनीच्या वर जेवढा तो उंच असेल तेवढाच तो जमिनीच्या खाली सुद्धा असायचा. मग किती वादळ आलं असेल, हवा आलं असेल, वारं आलं असेल, पाऊस आला असेल किंवा कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं असेल, तरी सुद्धा मात्र तो हलत नाही, डुलत नाही, अगदी खंबीरपणे तिथे राहत असतो. अगदी तशा प्रकारे आपली श्रद्धा असली पाहिजे. बुद्धावरती, धम्मावरती आणि संघावरती आपली अशी श्रद्धा असली पाहिजे, कधी ती डगमगता कामा नये किंवा आपली श्रद्धा ही चंचल असता कामा नये. आणि त्यामुळे या तीन रत्नाचा गौरव जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये कधीही तुमची अधोगती होत नाही, असं भगवंताने म्हटलं आहे. चौथं तत्व सांगताना भगवंत असे म्हणतात की आपल्या शिक्षणाच्या प्रती अर्थात विनयाच्या प्रती आपल्यामध्ये गौरव असला पाहिजे. विनयाच्या प्रती, विनय म्हणजे काय, शिस्त. विनय म्हणजे काय, शिस्त. शिस्तच्या प्रती सुद्धा गौरव असला पाहिजे. ना आता सुरुवातीला भंतेजी असं म्हटले तुम्हाला की रांगेमध्ये बसा, ऐक ना, रांगेमध्ये बसा म्हणजे काय, शिस्तीमध्ये बसा. कारण शिस्त जर आपल्यामध्ये असेल, आपण विहारामध्ये येतो, ऐक ना, विहारामध्ये आल्यानंतर जर आपण व्यवस्थित जर बसत असेल, शिस्तीनं जर बसत असेल, रांगेमध्ये जर बसत असेल, ऐक ना, नम्रतापूर्वक जर आपण बसत असेल, तर बघा त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. कारण भगवंताचा धम्म हा प्रॅक्टिकली आहे, जे सर्वांसाठी आहे. भिक्षूंसाठी सुद्धा आहे, भिक्खुणीसाठी सुद्धा आहे, उपासक असतील, उपासिका असतील. अगदी छोटे छोटे नियम भगवंताने सांगितले. चालतानाचे नियम सांगितले भगवंताने, बसतानाचे नियम सांगितले, झोपतानाचे नियम सांगितले, खातानाचे नियम सांगितले, पाणी पितानाचे नियम सांगितले. म्हणजे सर्व काही गोष्टी सांगितल्या आहेत. जसं बंदीजी तुम्हाला बोलले की हात धुवून वाढा भोजन. ऐकलं, एक ताई म्हणे बंदीजी आम्ही प्रवचन ऐकलं, तुमचं प्रवचनामध्ये ऐकलं आम्ही की हात धुवून भोजन वाढलं पाहिजे. का वाढलं पाहिजे? कारण स्वच्छता आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण मनुष्याचं जर
बाह्य शरीर तर स्वच्छ आपलं असलंच पाहिजे, अंतर मन सुद्धा आपलं स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आचारसंहिता ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. ज्या मनुष्याचं जीवन आचारसंहितेने बांधलेलं आहे, ज्या मनुष्याचं जीवन विनयशीलतेने बांधलेलं आहे, तर तो मनुष्य बघ कधीही चुकू शकत नाही. तो मनुष्य कधी आपल्या जीवनामध्ये अधोगतीला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंताने बघा प्रत्येक मनुष्याला विनय सांगितले आहे. भिक्षूंना विनय सांगितले, भिक्खूंना विनय सांगितले, उपासकांना उपासिकांना सुद्धा भगवंताने जीवन जगण्याचे नियम सांगितले आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनाला एक नियमबद्धतेमध्ये आपण बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचा गौरव केला पाहिजे. त्याचा गौरव केला पाहिजे. बघा शिस्तीचा गौरव जर मनुष्याच्या जीवनामध्ये असेल तर लाभ होतो, अन्यथा लाभ होत नाही. एक छोटंसं उदाहरण बघा. एकदा एका गुरुकडे काही शिष्य शिकण्यासाठी जातात. पूर्वीच्या काळामध्ये बघा गुरुकुल पद्धती होती. जंगलामध्ये एक गुरु असायचा आणि त्यांच्याकडे शिष्य असत. तर अनेक राजकुमार सुद्धा जात असतात. म्हणजे शिस्त मनुष्याच्या जीवनामध्ये किती महत्वपूर्ण आहे. तर जाता जाता भोजनाला जाता जाता एका ठिकाणी बघा एका म्हातारीने, तुम्ही कदाचित मला वाटतं एका पुस्तकामध्ये तो धडा सुद्धा होता. तर एका शिष्याने एक थोडेसे तीळ असे साठकले होते. तर त्याने एक मुठभर तीळ खाऊन घेतले, चोरून खाऊन घेतले. आणि खाऊन घेतल्यानंतर जेव्हा ही गोष्ट गुरुला कळाली, तर गुरुला कळाल्यानंतर गुरुने त्याला त्याची शिक्षा दिली, तीळ चोरून खाल्ले म्हणून. आणि मग चोरून खाल्ल्यानंतर गुरु म्हणाला की तू चोरून खाल्ले. पहिल्या दिवशी खाताना काही म्हटलं गेलं नाही, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, म्हणजे अशा प्रकारे लगातार 2-3 दिवस त्याने केल्यानंतर गुरुपर्यंत जेव्हा ही गोष्ट गेली, गुरुने मात्र त्याला शिक्षा दिली. शिक्षा दिल्यानंतर त्याच्या मनामध्ये गुरुच्या प्रती द्वेषभाव उत्पन्न झाला. गुरुच्या प्रती द्वेषभाव उत्पन्न झाला आणि तो मनामध्ये असा विचार करू लागला की जेव्हा मी राजा बनेल, कारण मी तर राजकुमार आहे, मी जेव्हा राजा बनेल तेव्हा या एक मुठभर तीळ खाल्लेली जी शिक्षा आहे ती शिक्षा मात्र मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. त्याने चंग बांधला. तसा काही वर्षानंतर राजा झाला. जेव्हा त्या गुरुला समजलं की माझा शिष्य राजा झालेला आहे, तर तो गुरु राजाला भेटण्यासाठी गेला. राजाला भेटण्यासाठी गेल्यानंतर जेव्हा राजा दरबारामध्ये येतो तर तो राजसिंहासनावर बसलेला असतो. आता राजा आहे, अधिकार आहे आणि तो आपल्या गुरुला शिक्षा फरमावत असतो, फाशी शिक्षा फरमावतो. तर तेव्हा गुरु त्याला म्हणतो की मला का शिक्षा देत आहे? तर तो म्हणतो की जेव्हा मी तुमच्याकडे विद्यार्थी म्हणून होतो, जेव्हा मी मुठभर तीळ खाल्ले होते, त्याची जी तुम्हाला शिक्षा दिली त्याची शिक्षा ही आता फाशी शिक्षा आहे. तर तेव्हा गुरु त्याला नम्रतेने असं म्हणतात की मी जर तेव्हा तुला तशा प्रकारची शिक्षा जर दिली नसती तर तू एक मुठभर तीळ आज खाल्ले होते, त्या प्रसंगी खाल्ले, तू चोरी केली होती कारण चोरून खाल्ले होते. पुन्हा जर तू हळूहळू हळूहळू तशा प्रकारची जर तुला सवय लागली असते, ती सवय जर तुझी मोठी झाली असते, तर कदाचित ज्या सिंहासनावर तू बसला आहे आज या सिंहासनावर तू बसला नसता, कदाचित तू चोर सुद्धा झाला असता. कारण एखादी गोष्ट मनुष्याच्या जीवनामध्ये जर अकुशल मार्गाने मनुष्य जीवन जगत आहे, वाईट मार्गाने जीवन जगत आहे, कारण छोट्या छोट्या गोष्टीमुळे मनुष्य बघा अधोगतीला सुद्धा जात असतो आणि चांगल्या गोष्टीमुळे मनुष्य प्रगती, त्याची उन्नती सुद्धा होत असते. राजा म्हणतो मी तेव्हा तुझ्यामध्ये विनयता निर्माण केली, तेव्हा तुला मी शिक्षा दिली, तेव्हा मी तुला शिक्षा दिल्यामुळे आज तू राजा झालेला आहे. आणि त्याला सुद्धा रिअलाइज होते, त्याला सुद्धा त्याची अनुभूती होते की खरोखर आहे, मी जर तशा प्रकारचं कृत्य केलं असतं तर आज माझ्यामध्ये विनयशीलता आली नसती, माझ्यामध्ये नियम आला नसता, त्या शिक्षणाच्या प्रती मी गौरव केला नसता, त्या विनयाच्या प्रती मी गौरव केला नसता. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की विनयाच्या प्रती गौरव असला पाहिजे. भंतेजी म्हणतात की बा गुडघ्यावरती बसा, एक ना जेव्हा वंदना होते तर गुडघ्यावरती बसा, पंचांग प्रणाम करा असं म्हटलं जातं. आता कोणाला पाठीचा प्रॉब्लेम असतो, कोणाला कमरेचा प्रॉब्लेम असतो, कोणाला बसण्याचा गुडघ्याचा प्रॉब्लेम असतो. पंचांग प्रणाम का केला जातो? 5 अंगाने प्रणाम का केला जातो? म्हणजे शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टी इथे सिद्ध होतात बघा. म्हणजे पंचांग प्रणाम तुम्ही करत आहात याचा अर्थ स्पष्टपणे असा होतो की तुमचं आरोग्य
तुमचं आरोग्य चांगलं आहे. कारण भंतेजी काय म्हटले बा, म्हणजे जे चांगले आहेत ऐक ना, त्याने गुडघ्यावर बसून प्रणाम करा. काय म्हटले? म्हणजे जे म्हातारे नाही आहेत तर त्यांनी गुडघ्यावर बसून पंचांग प्रणाम करावा. याचा स्पष्टपणे अर्थ असा होतो की जर तुम्ही पंचांग प्रणाम केला तर तुमचं आरोग्य चांगलं आहे, म्हणजे निरोगी आहात तुम्ही. आणि ज्या अर्थी तुम्ही पंचांग प्रणाम गुडघ्यावरती बसून करू शकत नाही, त्या अर्थी तुमचं आरोग्य चांगलं नाही किंवा तुम्ही म्हातारे झालेले आहात. ऐक ना, म्हणजे पंचांग प्रणाम केल्यामुळे बघा शरीराची दृढता आहे आपल्या, जे आरोग्य जे आपलं आहे तर ते आरोग्य सुद्धा आपल्याला कळतं की माझं आरोग्य कशा प्रकारचं आहे. 90 वर्षाचे व्यक्ती सुद्धा, अनेक उपासक उपासिका आम्ही बघतो बघा, 90 वर्षाचे 95 वर्षाचे अगदी गुडघ्यावरती बसून वंदन करतात. जुने लोक, आता नाही, आताचे करू शकत नाही, कारण जुन्या लोकांचं आरोग्य हे चांगलं होतं. आता मात्र 30 ओलांडली, 40 ओलांडली का शुगर असते, बीपी असते, गुडघे असतात, कंबर असतात, कारण आरोग्य बघा आपल्याला लागलेलं नाही आहे. आणि त्यामुळे भगवंतांनी म्हटलं ना, आरोग्य परमा लाभा, आरोग्यासारखा लाभ या संसारामध्ये दुसरा कोणताच नाही, भगवंतांनी असं म्हटलं. कारण तुमचं जर मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्ही काम करू शकता, धम्म काम करू शकता, धम्म आचरण करू शकता, अन्यथा धम्माचरण सुद्धा आपण करू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये विनयशीलता सुद्धा आपण धारण केली पाहिजे. बघा, वंदनेला बसताना शिस्तीमध्ये आपण वंदनेला बसलं पाहिजे. वंदना म्हणताना सुद्धा आपण एका सुरामध्ये, एका तालामध्ये, सर्वांमध्ये मिळून मिसळून म्हणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे विहारामध्ये शिस्त असली पाहिजे. कारण शिस्त जर विहारामध्ये असेल, शिस्त जर आपण आपल्या मुलांना लावत असेल तर खऱ्या अर्थाने बघा त्यांची उन्नती होऊ शकते. बेशिस्त असणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही उन्नती करू शकत नाही. आणि त्यामुळे विनयाच्या प्रती, आता शिक्षणाच्या प्रती सुद्धा आपल्यामध्ये गौरव असला पाहिजे. गौरवाने तो काम आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा चौथा गुण आहे. त्यानंतर 5वा गुण भगवंत असे म्हणतात, विनम्रता आपल्यामध्ये असली पाहिजे. नम्र भाव, विनम्रता आपल्यामध्ये असली पाहिजे. आपलं चित्त हे लवचिक असलं पाहिजे, नम्र चित्त असलं पाहिजे. आपलं चित्त जर कठोर असेल, मनुष्याचं मन जर कठोर असेल तर मनुष्य कधी धम्मश्रवण करू शकत नाही. बघा, लवचिकता हे मनुष्याच्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कसं असलं पाहिजे मनुष्याचं मन? बघा, ज्याप्रमाणे नदीमध्ये बघा काय असते, तुमच्याकडे काय म्हणतात, लव्हाळ असते नदीमध्ये. नदीला जर पूर आला समजून घ्या, तर नदीमध्ये असणारं जे गव्हात लव्हाळ असतं तर ते अगदी खाली झुकून जाते. बघा, जेव्हा पावसाचा पूर येतो ते झुकून जाते, पाऊस गेला की पुन्हा मान वर करते. आणि जे नदीच्या किनाऱ्यावर झाडं असतात, जे ताठच असतात असे, मग ते नदीच्या प्रवाहामध्ये कधी कधी मुळी जाळी सगट उकडून सुद्धा प्रवाहामध्ये जात असतात. अगदी संसारामध्ये सुद्धा असंच आहे. जो मनुष्य ज्यांच्यामध्ये नम्रता नाही आहे, ज्या मनुष्यामध्ये विनयशीलता नाही आहे, नम्र भाव नाही आहे, तर त्या मनुष्याची बघा अधोगती होत असते. नम्र भाव आपल्या चित्तामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मी माझ्यासारखं कोणीच नाही, मी माझं आणि माझ्यासाठी मी सगळं काही करतो, ऐक ना, माझ्यासारखं कोणीच नाही आहे, मी जे करतो तेच खरं आहे, अन्य मात्र कोणाला काही जमत नाही. असं जर असेल, मी माझं माझं कबाड ओझ मनुष्याचं जर असेल तर तो काही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. कारण अहमपणा मनुष्यामध्ये असेल, मीपणा असेल, गर्व असेल तर तो मनुष्य बघा सुखाला कधी प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे नम्रता ही मनुष्याच्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण किती विद्वान आहोत, आपण किती ज्ञानी आहोत, ज्ञान वेगळं, विद्वत्ता वेगळी आणि नम्रता ही वेगळी असली पाहिजे. सारीपुत्त भंतेचा प्रसंग बघा एकदा. एक छोटासा सामनेर, कारण ते वृद्ध असतात, भगवंतापेक्षा वयानं मोठे असतात, तर त्यांचं चिवर असं खाली पडत असते, लोळत असते. एक नवीन सामनेर त्यांना म्हणतो की भंते, आपलं चिवर खाली लोळत आहे. तर भंते चिवर अंगावर घेतात आणि त्या लहान सामनेराला साधुवाद देतात, धन्यवाद देतात की माझं खाली लोळलेलं चिवर हे तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे मनुष्यामध्ये नम्रता असली पाहिजे. मनुष्य कितीही मोठा जरी असेल, परंतु त्या मनुष्यामध्ये जर नम्र भाव नसेल, नम्रता जर नसेल, तर त्या मनुष्यामध्ये असणारी विद्वत्ता मात्र ही निष्फळ ठरत असते. आणि त्यामुळे जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्यामध्ये नम्र भाव सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि 6वा गुण सांगताना भगवंत असे म्हणतात
की सत्संगती आपल्याकडे असली पाहिजे. म्हणजे संगती, कारण संगतीचे गुण महत्वपूर्ण आहे. सोबती असे वनाचं बालानंग भगवंताने असं म्हटलं आहे. ऐक ना, मनुष्याच्या जीवनामध्ये मूर्खांचा सहवास नसावा. असे वनाचं बालानंग पंडितानंच सेवना. म्हणजे पंडित लोकांची पूजा आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे, नाहीतर मग जीवन आपलं पळीसारखं असते. काही काही लोकांचं जीवन बघा पळीसारखं असते. पळी, चम्मच कसा असतो चम्मच म्हणजे आपल्या भाजीमध्ये चम्मच असते बघा. तेल टाकतो आपण, तेल टाकतो, जिरं टाकतो, लसण टाकतो, कांदा टाकतो, मिरची टाकतो, जे काय टाकायचं ते टाकतो, ते फिरवतो त्याला. म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो चमचा त्या भाजीमध्ये असतो. त्या भाजीत चव चमच्याला कळते का? का नाही कळत? कारण त्याचा तो स्वभावच नाही आहे. ते काही काही लोकांचं जीवन बघा चमच्यासारखंच असते. म्हणजे कोणाच्या सहवासात कितीही राहा तरी सुद्धा त्यांना काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. आणि मग आपण बोलताना बोलतो असं म्हणतो, तू किती चांगल्या लोकांसोबत राहा, तुझ्यामध्ये काही फरक पडणार नाही. आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये कुत्र्याचे शेपूट, म्हणजे असं काही लोकांचं असते बघा. म्हणजे कितीही चांगलं सांगा तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. आपला स्वभाव हा जिभीसारखा असला पाहिजे. जीभ आपली क्षणामध्ये जर आपण जिभेवरती काही वस्तू ठेवली तर क्षणात आपण सांगू शकतो की कसा आहे, खारट आहे, तुरट आहे, तिखट आहे, आंबट आहे. भगवंत असे म्हणतात, सत्पुरुषांचा सहवास आपल्या जीवनामध्ये असाच असला पाहिजे. भगवंताच्या सहवासामध्ये बघा डाकू अंगुलीमाल किती काळापर्यंत होता? काही क्षणापुरता, काही थोड्या काळापुरता. म्हणजे अंगुलीमाल डाकू भगवंताच्या सहवासामध्ये आला, परंतु सत्पुरुषांच्या सहवासामध्ये अगदी क्षणिक काही वेळ जरी आपण राहिलो तरी बघा आपलं जीवन पूर्णपणे बदलू शकते. 999 खून करणारा डाकू अंगुलीमाल काही क्षण भगवंताच्या सहवासामध्ये आला, त्याचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला, देवदत्त अनेक वर्षापर्यंत भिक्खू संघामध्ये राहिला, परंतु स्वतः काही तो बदलू शकला नाही, कारण त्याची मानसिकता तशाच प्रकारची होती. आणि त्यामुळे संगतीचा परिणाम मनुष्याच्या जीवनामध्ये फार मोठ्या स्वरूपामध्ये असतो. त्यामुळे संगती चांगली असावी. मूर्खांचा सहवास आपण कधी करू नये. भगवंताने असं म्हटलं आहे, पंडित लोकांचा सहवास, सत्पुरुषांचा सहवास आपल्या जीवनामध्ये आपण केला पाहिजे. जर सत्पुरुषांचा सहवास, पंडितांचा सहवास जर आपला लाभला असेल तर आपल्या जीवनाची उन्नती होत असते, आपल्या जीवनाची प्रगती होते. परंतु मूर्खाच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे आपली अधोगती होत असते. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की सहवास किती महत्वपूर्ण आहे, आपला सहवास, संगती किती महत्वपूर्ण आहे. उदाहरण सांगून देशना संपन्न करतो. बघा, सहवास अत्यंत महत्वपूर्ण आहे. दोन मैत्रिणी असतात, शॉर्टकट मध्ये सांगतो. दोन मैत्रिणी असतात, लहानाच्या मोठ्या होतात. विवाह झाल्यानंतर योगायोगाने एकाच गावी त्यांना दिलं जातं. आता एकाच गावी दिलं जातं, लहानपणापासून मैत्रिणी असतात, परंतु दुसऱ्या गावी गेल्यानंतर मात्र त्यांचा जो व्यवसाय असतो घरचा, तो व्यवसाय मात्र भिन्न भिन्न असतो, वेगळा वेगळा असतो. कारण व्यवहारामध्ये बघा कधी कधी परिवारामध्ये आपण मदत करत असतो, माता भगिनी सुद्धा मदत करत असतात. मग त्यांच्या घरचा जो व्यवहार असतो, जो व्यवसाय असतो, तर त्या व्यवसायामध्ये त्या एकमेकींना मदत करत असतात. मग एकीचा जो व्यवसाय असतो घरी काम करण्याचा, तो व्यवसाय असतो फुलं विकण्याचा. दुसरीचा व्यवसाय असतो मच्छी विकण्याचा. मैत्रिणी आहेत, व्यवसाय मात्र भिन्न भिन्न आहे. अनेक वर्षापर्यंत ते करतात, सोबत जात असतात. एक वेळचा प्रसंग, दुसऱ्या गावी आपला व्यवसाय करण्यासाठी त्या दोघी जणी जातात, सोबतच जात असतात. फुलाचा व्यवसाय करणारं फुलांचं मार्केट वेगळं असते, मच्छा विकण्याचं मार्केट वेगळं असते. मग दोघी आपापल्या मार्केटमध्ये जातात, दिवसभर आपला व्यवसाय करतात आणि संध्याकाळी जेव्हा घराकडे परत निघत असतात, परत निघत असताना बघा अचानकपणे निसर्गामध्ये बदल होतो, पाऊस येतो आणि त्या पैल म्हणजे दुसऱ्या गावी जेव्हा जातात तर एक नदीला म्हणजे नदीच्या पैल तरी दुसऱ्या गावी व्यवसाय करण्यासाठी जात असतात. तर येताना नदीला पूर येतो अचानकपणे, वर पाऊस पडल्यामुळे. जी मच्छी विकण्याचा व्यवसाय करणारी स्त्री असते तिला मात्र पोहण्याची कला अवगत असते. जी फुलं विकणारी स्त्री असते तिला काही पोहण्याची कला अवगत नसते. मग ती म्हणते, आता आपण कसं जाणार आहे?
मी तर तुला सोबत म्हणजे तुझ्यासोबत मी येऊ शकत नाही, कारण मला काय पोहता येत नाही. तर ते म्हणतात की ठीक आहे, हरकत नाही, आपण या गावी कुठेतरी एका ठिकाणी मुक्काम करूया. एका घरी जातात, ते त्यांना परिस्थिती सांगतात. ते म्हणतात की ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही रात्रभर आमच्याकडे राहू शकता. ते भोजन करतात. भोजन केल्यानंतर एका रूम मध्ये त्या दोघी जणी राहतात. संगतीचा परिणाम कसा असतो बघा, संगत मनुष्याच्या जीवनामध्ये कशी असते. तर जेव्हा ते रूम मध्ये राहतात, थोड्या वेळापर्यंत गप्पा गोष्टी करतात, आणि जेव्हा झोपायची वेळ येते तेव्हा मात्र दोघीला सुद्धा झोप येत नाही. दोघीला झोप येत नाही. काय येत नाही? कारण जी फुलं विकणारी असते तिला मच्छीचा वास काही थोड्या वेळापर्यंत सहन होते, पण तो आता जवळ टोपली असते तिच्या, तिचा काय तिला वास सहन होत नाही. जी फुलं विकणारी असते तिला मच्छीचा वास सहन होत नाही, आणि जी मच्छी विकणारी असते तिला फुलाचा वास सहन होत नाही. कारण त्या वातावरणामध्ये राहतात. जसं वातावरणामध्ये मनुष्य असेल तशा प्रकारचे परिणाम असतात. बराच वेळ जातात, झोप दोघीला लागत नाही. मग नेमकं काय करायला पाहिजे? तर एकीला आयडिया सुचते. ती म्हणते असं बघ, आता तुला पण झोप येत नाही, मला पण झोप येत नाही, एक आपण आयडिया करू. तुझं फुलाचं टोपलं तुझ्या तोंडावर घे, माझं मच्छीचं टोपलं माझ्या तोंडावर घेते. माझा वास तुला येणार नाही, तुझा वास मला येणार नाही. म्हणजे उदाहरण आहे संगतीचा परिणाम. कारण सहवासामध्ये राहिली, मच्छीच्या सहवासामध्ये राहणाऱ्या मनुष्याला का वास येतो का? तुम्ही घेण्यासाठी जातात, लगेच तोंडाला पदर लावून जात असाल. म्हणजे खाताना खाते माणूस छान, पुन्हा म्हणते मच्छीचा वास येते म्हणते म्हणून, ऐक ना, पण खाताना मनुष्य खातो. म्हणजे ज्या सहवासामध्ये मनुष्य राहतो तो सहवास त्याला प्रिय असतो. मग फुलाच्या सहवासामध्ये राहणारा मनुष्य त्याला फुलं प्रिय वाटतात, किंवा अन्य प्रकारच्या सहवासामध्ये राहणारा मनुष्य त्याला तो सहवास प्रिय वाटतो. भगवंत असे म्हणतात, ज्या सहवासामध्ये आपण राहत असतो सत्संगती आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. मूर्खांच्या सहवासामध्ये आपण कधीही राहू नये. पंडितांच्या सहवासामध्ये, ज्ञानी लोकांच्या सहवासामध्ये आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मूर्खाचा मालक बनण्यापेक्षा शहाण्याचा नौकर बनलेलं चांगलं, असं म्हटलं आहे. कारण मूर्खाचा मालक जर असेल तर मालक होऊन काय फायदा आहे, पण शहाण्याचा आपण नौकर जरी बनलो तर काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं असतं. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये संगती करत असताना पंडितांचं सेवना, म्हणजे पंडितांचा सहवास आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. मूर्खांचा सहवास आपण कधीही आपल्या जीवनामध्ये करू नये. हे 6 प्रकारचे तत्व भगवंत असे म्हणतात, जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये बुद्धांचा गौरव करतो, धम्माचा गौरव करतो, संघाचा गौरव करतो, या 3 रत्नांच्या प्रती ज्या मनुष्यांचा तो गौरव करत असेल तर तो मनुष्य नेहमी उन्नतीला राहत असतो. त्यानंतर विनयाचा गौरव करतो. विनय मनुष्य जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. विनम्रता आणि सत्संगती हे 6 सद्गुण आपल्या जीवनामध्ये जर आपण धारण केले, त्यानुसार जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या जीवनाची उन्नती होत असते. अशा प्रकारे भगवंताने श्रावस्तेमध्ये देवता सुत्तामध्ये अशा प्रकारचा उपदेश दिला. आज या मंगलमय प्रसंगी गौतम ताकसांडे परिवाराच्या वतीने भिक्खू संघाच्या या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. बाबांना त्यांच्या जीवनामध्ये जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांना अनंत अनंत शुभेच्छा, मंगलकामना, आशीर्वाद होणं या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.